मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे। लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है। शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यामुळे अतितीव्र कुपोषण बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात मदत होईल। राज्याचे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे। 10 मोठ्या शहरातील 5,000 महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 14,000 रिक्त पदे भरण्यात आली आहे। उर्वरित देखील पद ताबडतोब भरण्याची कारवाई सुरू आहे। 2024 केली मी उत्तरात सांगतो केली आहे। आजच कॅबिनेटला निर्णय घेतला मुख्यमंत्री। 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल विकास विभागास 3,107 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे। वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। जळगाव